नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित लग्नानंतर होईल का प्रेम भाग 22. रात्रीचा 1:15चा सुमार झाला होता. तिच्या रूममधील त्या एका घटनेने गौरीच्या मनाचा बांध फोडला होता. बिअरच्या नशेत तिचे डोळे विस्फारलेले होते, पण त्यातून वाहणाऱ्या अश्रूंच्या धारा थांबत नव्हत्या. रागिनी शांतपणे तिच्यासमोर बसून तिचं बोलणं ऐकत होती. बिअरचा तो एक कॅन गौरीच्या रिकाम्या पोटी गेल्यामुळे तिला आता चांगल्यापैकी नशा चढली होती. तिचे डोळे अर्धवट मिटलेले होते, पण तिचे शब्द मात्र धारधार तलवारीसारखे बाहेर पडत होते. सांग ना गौरी, काय स्वप्न होतं तुझं आणि त्या स्थळाला का नकार दिलास? रागिनीने तिचा हात हातात घेत हळूवार विचारलं. ताई, तुला वाटतंय ना मी साधी गावची मुलगी आहे. गौरीने दीर्घ श्वास घेतला. जणू काही काळजावरचं मोठं ओझं ती उतरवत होती. पण माझं स्वप्न खूप मोठं होतं ग. मला एके ब्रँडची मॉडेल व्हायचं होतं. टी व्हीवर मोठ्या पोस्टर्सवर स्वतःला पाहण्याचं वेड होतं मला. जेव्हा मी गावात 5वीत होते तेव्हापासून मी आरशासमोर उभं राहून कॅटवॉक करायचे. मला वाटायचं की माझं हे रूप, माझं हे सौंदर्य देवाने मला एका मोठ्या ध्येयासाठी दिले. पण गावातल्या लोकांना हे कसं सांगणार? पण जेव्हा त्या अग्नेयचं स्थळ आलं तेव्हा आई खूप खुश होती. अग्नेय, तो दिसायला एखाद्या राजासारखा आहे ग. त्याचा रुबाब, त्याची शिस्त सगळंच अफाट होतं. गौरीचा बोलताना आता कंप पावत होता. अग्नेय, तो जेव्हा पहिल्यांदा आमच्या घरी आला तेव्हा अख्ख्या गावाचे डोळे विस्फारले होते. त्याची ती मोठी गाडी, त्याचा तो दरारा, एखादा राजासारखा वाटायचा तो. आई तर त्याला बघूनच भारावून गेली होती. ती आता तो दिवस आठवत बोलते. त्याने मला एकट्यात बोलावलं आणि विचारलं, गौरी, तुझ्या मनात काय आहे? ताई, तो राक्षस नाही आहे ग. तो खूप समंजस वाटत होता. पण मला भीती वाटली की जर मी कारखानीस घराण्याची सून झाले तर माझं हे मॉडेलिंगचं स्वप्न कायमचं मरून जाईल. मला वाटलं तो मला सोन्याच्या पिंजऱ्यात कैद करेल आणि मग मी फक्त एक शोभेची बाहुली बनून राहील. म्हणून मी त्याला नकार दिला. पण त्याला कारण सांगण्याची माझी हिंमत झाली नाही. गौरी एवढं बोलून पुन्हा हुंदके देऊ लागली. रागिनी थक्क होऊन ऐकत होती. तिला आठवलं की मध्ये जे गुंड हिला शोधत आले होते ते नक्कीच त्या आग्नेयचे गुंड असणार. जेव्हा तिच्या घरी आले होते तेव्हा ते गुंडच किती अस्वस्थ होते. म्हणजे अग्नेय तिला शोधत होता, कारण तिला मिळालेला नकार त्याला पचला नसणार. रागिनीनं मनातल्या मनात एक अनुमान लावले. पण ताई, पळून येण्याचं कारण हे स्वप्न नव्हतं. स्वप्न तर फक्त एक बहाणा होता. खरी भीती तर माझ्या स्वतःच्या घरात होती. गौरी आता ओक्साबोक्शी रडू लागली. तिचं बोलणं, तिचे दुःख अजून संपले नव्हते. तिने रागिनीचा हात घट्ट पकडला. ज्याला मी आजवर बापू म्हटलं, ज्यांच्या पाया पडले, तो माणूस माझा सावत्र बाप निघाला ग. अग्नियेशी लग्न झालं असतं तर बापूला पैसे मिळाले असते, पण त्याला त्याहूनही जास्त पैसे हवे होते. बापूने माझा सौदा मुंबईच्या एका जाधव नावाच्या माणसाशी केला होता. तो जाधव अट्टल दारुडा आणि म्हातारा आहे असं आई म्हणत होती. बापू मला त्या नराधामाच्या हवाली करणार होता, फक्त स्वतःचं कर्ज फेडण्यासाठी. रागिनीचे डोळे विस्फारले. काय? स्वतःच्याच मुलीला विकणार होता? रागिनीच्या पायाखालची जमीनच सरकली होती. आत्तापर्यंत तिला वाटत होतं की ही मुलगी फक्त एका प्रेमाच्या भानगडीतून पळाली असेल, पण इथे तर स्वतःच्याच बापाने लेकीचा लिलाव मांडला होता. आणि माझी आई? ताई, 18 वर्ष मी तिला सावत्र मानलं. ती माझ्यावर ओरडायची, मला मारायची. मला वाटायचं तिला मी नकोय. पण ज्या रात्री बापू मला जाधवच्या हवाली करणार होता त्याच रात्री आईने मला गुपचूप पळवून लावलं. आईने मला वाचवण्यासाठी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली आणि मला मुंबईला पाठवलं. पण इथं आल्यावर मी पुन्हा त्याच दलदलीत अडकले ना ग. गौरीनं हतबल होऊन रागिनीकडे पाहिलं. तिची आता पूर्णपणे शुद्ध हरपत चालली होती. तिने रागिनीच्या कुशीत डोकं टेकवलं. ताई, मला वाचव ग. मला त्या जाधवच्या हातात नको जाऊ देऊ. मला अग्नेयपासूनही भीती वाटते.
त्याला जर कळलं मी पबमध्ये वेटर आहे तर तो माझा तिरस्कार करेल. मला फक्त माझं स्वप्न पूर्ण करायचे. रागिणीच्या डोळ्यातून पाणी आलं. तिने गौरीला जवळ घेतलं. तिला आता कळून चुकलं होतं की तिने या मुलीसोबत किती मोठा अन्याय केला होता. ज्या मुलीला स्वतःच्या बापानं विकलं तिलाच रागिणीने अण्णा शेट्टीच्या हवाली केलं होतं. आता स्वतःची तिला प्रचंड घृणा वाटली. रागिणीच्या मनात आता एक युद्धाची ठिणगी पडली होती. तिला आता फक्त स्वतःला सुधारायचं नव्हतं तर गौरीला या दलदलीतून बाहेर काढायचं होतं. रागिणीने मनाशी गाठ बांधली. नाही, आता या पोरीला मी काहीही होऊ देणार नाही. ही माझी बहीण आहे. मुंबईच्या त्याचवेळी दुसऱ्या टोकाला अग्नीय कारखानेस आपल्या ऑफिसच्या खिडकीतून रात्रीची मुंबई पाहत होता. त्याच्या हातात गौरीचा तो एकच फोटो होता जो त्याने गावी असताना गुपचूप काढला होता. गौरी, तू कुठं आहेस? तुझा तो नकार मला आजही झोपू देत नाहीये. काय चूक केली होती मी? तुला एकदा समोर येऊ दे, मग तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. अग्नेयचे डोळे रागाने नाही तर एका अनामिक ओढीनं भरले होते. दुसऱ्याच दिवशी अग्नेयनं आपल्या ऑफिसच्या केबिनमधून एक फोन लावला. हातात आत्ताही तिचा फोटो होताच. काळे, शोध सुरू ठेवा. ती मुलगी मुंबईतच आहे हे माझं मन सांगते. आणि एकदा का ती सापडली की मला फक्त तिला एकच प्रश्न विचारायचा आहे की तिने या अग्नीय कारखानीसला नकार कसा काय दिला आणि अशी खोटी चिठ्ठी का लिहिली आपल्याच आईवडिलांना? अग्नेयच्या आवाजात राग कमी आणि एक प्रकारची हुरहुर जास्त होती. हां, बरं, पाठवा. तो फोनवर बोलत असतानाच त्याच्या केबिनमधला लँडलाईन वाजला. तसं हा फोन ठेवून तो आपला रिसेप्शनवरून कॉल होता. तिथल्या मॅडमने त्याला कुणीतरी बापू नावाचे गावाकडून भेटायला आल्याचे सांगितले. तसं त्याने तिला आत पाठवायला सांगितले. नमस्ते जावई बापू. आत बापू का आले असतील असा मनात प्रश्न त्याला पडलेला असतानाच बापूचा उदास आवाज त्याच्या कानावर पडला. नमस्ते बापू, या ना, बसा. तो उठून त्यांच्या जवळ गेला आणि त्यांच्या पाया पडून त्यांना एका खुर्चीवर अगदी अदबीनं बसवले. चहा कॉफी घेणार की डायरेक्ट जेवण मागवू? त्याने खूप प्रेमाने आणि काळजीने विचारले. हातात पाण्याचा ग्लास देत म्हटले. नाही, म्हणजे जर जेवण. लालची बापू उगा नाटकी करत बोलला. हो, आत्ताच बोलवतो. संकोच करू नका, तुमच्या जावयाचीच ऑफिस आहे. त्याने परत लँडलाईनवरून आपल्या रिसेप्शनला कॉल लावत म्हटले. हां, ते समोरच्या हॉटेलमधून प्रीती जेवण मागव आणि पुढे त्याने ऑर्डर दिली. येईलच इतक्यात, बसा निवांत. तो त्यांना रिलॅक्स करत म्हटला. तसं त्यांनीही उगाच ऑकवर्ड स्माईल दिली, पण मनात लड्डू फुटत होते. थोड्याच वेळात जेवण आले. तसं बापूने याला न विचारता खायलाही लागले, जे अग्नेयला आश्चर्य करून गेले. पण त्यांचं ते खाणं पाहून त्याला त्यांच्याविषयी त्याच्या मनात करुणता दाटून आली आणि गौरीबद्दल प्रचंड राग. किती दिवस ते उपाशी असतील असं त्याला वाटत होते, जिथे बापू रोज मटण अंडी खात होता आपल्या घरी. आणि कांताने एक दिवस करायला नकार दिला तर तिची आणि सोबत तिला वाचवायला येणाऱ्या सोन्याचीही मारहाण ठरलेली होती गेल्या महिनाभरात. दारू ही आता रोजचीच त्या बापूची मैत्रीण झाली. का आले असतील बापू आता अग्नेयला भेटायला? की आणखीन काही त्यांची नवीन चाल असेल? जाणून घेण्यासाठी ऐकत राहा लग्नानंतर होईल का प्रेम. बाकी हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.